छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज इथे मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। ते बदलण्याचं सध्या काम सुरू आहे। मात्र मतदार त्यांनी तिथे संताप व्यक्त केलेला आहे। मतदान बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबलेली आहे। ईव्हीएम बंद पडलेला आहे आणि त्यामुळे आता ते मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र सकाळी ज्या मतदारांनी तिथे गर्दी केलेली आहे, रांगा लावलेल्या आहेत, त्यांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोडे यांनी, पाहूया। वालूज करो वालूज बदललंय का सर? खराब झालं होतं पहिलं। तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। ईव्हीएम मधून आवाज येत नसल्याची तक्रार होते आणि त्यामुळे आता तिथे मतदारांनी आपली तक्रार केल्यानंतर तिथली प्रक्रिया खोळंबलेली आहे। ते मतदान थांबवण्यात आलेलं आहे। मात्र ज्यांनी मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या आहेत त्यांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे। अनेक जण सकाळीच आपल्याला कामासाठी बाहेर पडायचं असतं, त्यामुळे मतदान करण्यावर त्यांचा भर असतो। मात्र ईव्हीएम बंद पडले आणि त्यामुळे त्यांचा खोळंबा झालाय आणि त्यामुळे आता मतदान करायचं कसं, कामावर पण जायचंय, इतर कामांसाठी बाहेर पडायचंय, त्यामुळे तिथल्या मतदारांनी आपला संताप व्यक्त केलाय।